तर पहा कोसेकचा ग्राफ आपण बघणार आहे. कोसेकचा ग्राफ कसा काढायचा? साईनच्या अपोजिट असणार आहे सगळं ते, साईनच्या ग्राफच्या उलट असणार आहे. तर आपल्याकडे आता असं फंक्शन दिलेलं आहे y = कोसेक थिटा. मग काय करावं लागेल? कोसेक थिटा डज नॉट एक्झिस्ट, थिटा = 0, पाय, 2π, 3π. काय एक्झिस्ट होत नाही? तर कोसेक थिटा = 1/sin थिटा फॉर्म्युला असतो. जर आपण कोसेक 0 जर घेतला, कोसेक 0 घेतला तर साइन 0 येईल. इथं 1/sin 0, 0, 1/0 ही इन्फिनिटी सांगता येत नाही. मग आता साइनची व्हॅल्यू कुठं कुठं 0 येते? साइन थिटाची व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू तुम्ही इथं थिटाची व्हॅल्यू, या थिटाची व्हॅल्यू तुम्ही 0 टाकली, पाय टाकली, 2π टाकली, 3π टाकली, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, सगळीकडे उत्तर काय येतं? 0 0 0 0 उत्तर येत जातं. म्हणून ह्या व्हॅल्यूला 0ला, पायला, 2πला, 3πला प्लस मायनस, तर इथं सॅटिस्फाय होत नाही कोसेकचा ग्राफ या ठिकाणी. इन जनरल कोसेक थिटा डज नॉट एक्झिस्ट, थिटा = nπ. आता nπ म्हणजे काय? तुम्ही nπ ला थिटाची व्हॅल्यू जी nπ आहे, आता समजा आपण n = 1 ठेवलं, n ची व्हॅल्यू तुम्ही जशी जशी बदलल, समजा आता मी n = 1 ठेवलं, तुम्हाला काय मिळेल? थिटा = π मिळेल. समजा n तुम्ही 0 ठेवलं, थिटा तुम्हाला 0 मिळेल. समजा तुम्ही n आता 2 ठेवलं तर थिटा तुम्हाला 2π मिळेल. म्हणजे हा इन जनरल झालं. तुम्ही n ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 ठेवलं तर तुम्हाला ही सगळ्या व्हॅल्यू मिळत जातील. म्हणजे इथं n बिलॉंग्स टू इंटिजर आहे. प्लस मायनस तुम्ही n ची व्हॅल्यू ठेवू शकता. n ची व्हॅल्यू तिथं इथे nπ मध्ये n ची व्हॅल्यू 0 ठेवली 0 येईल, n ची व्हॅल्यू 1 ठेवली 1π येईल, प्लस मायनस 1, समजा 2 ठेवली प्लस 2 प्लस मायनस 2π येईल. अशा व्हॅल्यू n ची व्हॅल्यू जशी बदलावी, n ची व्हॅल्यू कुठून घ्यायची? आय मधून, इंटिजर मधून. इंटिजर हा प्लस मायनस असतो, तर जशी व्हॅल्यू बदल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही साइन थिटा सोडवताय त्या ठिकाणी 0 उत्तर येईल. कधी? साइन 0 0, साइन प्लस मायनस 0 पायला, साइन प्लस मायनस 2πला 0 उत्तर येईल, साइन 3πला 0 उत्तर येईल. nπला उत्तर काय नाही 0, फक्त n म्हणजे इंटिजर असावा. नंतर डोमेन ऑफ कोसेक थिटा इज एक्सेप्ट थिटा = nπ. म्हणून आता डोमेन जो आहे ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूला ग्राफ येईल, परंतु ह्या ठिकाणी ग्राफ येणार नाही. म्हणून ते एक्सेप्ट केलं, कारण तिथे इन्फिनिटी येते ना, सॅटिस्फाय होत नाही फंक्शन. म्हणून nπला तुमचा ग्राफ एक्सेप्ट होणार नाही. म्हणून सगळीकडे ग्राफ येतोय, फक्त येत कुठं नाही nπला, म्हणून त्यातून nπ काय केलं आपण? मायनस केलेला आहे आर मधून. काय रिअल लाईनवर ग्राफ कुठे येतो? फक्त nπला येत नाही म्हणून तो मायनस केला आपण डोमेन मध्ये. त्याच्या पुढं द डोमेन ऑफ अ साइन फंक्शन इज आर. डोमेन ऑफ अ साइन फंक्शन इज अ आर, कॅपिटल आर म्हणतो आपण त्याला. डोमेन ऑफ अ साइन फंक्शन इज कॅपिटल आर अँड रेंज इज अ -1,1. त्याची रेंज किती आहे? तर -1,1 रेंज आहे. आता रेंज आपण कशावर ठरवतो? तर ग्राफ आपल्याला माहित आहे कोसेकची व्हॅल्यू कुठं ना कुठपर्यंत येणार आहे. आयका टेबल मध्ये -1 आणि 1च आहे, त्यामुळे तुमची रेंज जी आहे ती कोसेकची -1 पासून 1 पर्यंत असणार आहे. झालं असं मग. आता आपल्याला मग त्याचा डोमेन मिळाला, को डोमेन मिळाला. द रेंज ऑफ द कोसेक फंक्शन, रेंज ऑफ द साइन फंक्शन आर इज, आता साइन फंक्शनची रेंज काय? आर आहे, आणि त्याची रेंज कुठे आहे? -1 ते 1. आता कोसेकची काढायची आपल्याला. जर साइनची रेंज अशी असेल, साइन कसा आहे? साइन थिटा जास्तीत जास्त 1 येऊ शकतो, कमीत कमी -1 येऊ शकतो. आपण काय केलं? थोडीशी ऍडजस्टमेंट केली. कशी ऍडजस्टमेंट केली? साइन थिटा इथे आपण एवढं घेऊ, लेस दॅन इज इक्वल टू 1 आहे, बरोबर, असं दिलंय आपल्याला. आपण काय केलं? दोन्ही बाजूला साइन ने डिवाइड केलं. समजा मी इथं साइन ने डिवाइड केलं, इथं पण साइन ने डिवाइड केलं. साइनला साइन कॅन्सल, 1 लेस दॅन इक्वल टू 1, इथे काय येईल? कोसेक थिटा, म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे. 1/sin म्हणजे काय आलं? कोसेक येईल. तर 1 पेक्षा मोठा कोण असतो? कोसेक असतो. 1 पेक्षा मोठा कोण असतो? कोसेक. हे काढतोय कशावर आपण? थोडक्यात बघा. हे जे आहे आपल्याकडे, हे दिसते आपल्याकडे असं काय दिसते? -1 पेक्षा मोठा कोण असतो? साइन थिटा. साइन थिटा कोणापेक्षा लहान असतो? 1 पेक्षा.
ह्याला सगळ्यांना आपण साईनने डिवाइड करून घेऊ. साईनने जर डिवाइड केलं तर काय होईल, -1 डिवाइडेड बाय साईन थिटा. साईन थिटा डिवाइडेड बाय काय येईल, साईन थिटा. 1 काय येईल, साईन थिटा. सगळ्याला आपण साईन थिटाने डिवाइड केलेलं, सगळ्याला आपण साईन थिटाने काय केलं, डिवाइड. 1 साईन थिटा म्हणजे काय, मायनस कोसेक थिटा. लेस दॅन इक्वल टू काय होईल, 1. लेस दॅन इक्वल टू काय होईल, कोसेक थिटा. म्हणजे प्लस कोसेक थिटा हा 1 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. आणि 1 पेक्षा लहान कोण आहे, मायनस कोसेक असं. किंवा आपण त्याला सिम्बॉल जे आहे ते बदलू शकतो, ह्याला इकडे पाठवू शकतो, असं पण येईल ते. तर तुम्हाला हे तर मिळालं, कोसेक हा मोठा आहे 1 पेक्षा, कोसेक हा मोठा आहे 1 पेक्षा. ग्रेटर, कोसेक इज ग्रेटर दॅन 1, कोसेक इज ग्रेटर दॅन 1. आणि परत काय, हे तुमचं जे आहे ते इकडचं चिन्ह आपण इकडे घेऊया. म्हणजे काय होईल, कोसेक थिटा लेस दॅन इक्वल टू -1 असं निगेटिव्ह त्याला हे केलं आपण. तर द रेंज ऑफ द कोसेक फंक्शन, मग रेंज काय झाली कोसेक फंक्शनची, y बिलॉंग्स टू r. आणि मॉड y ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आपण r -1 आणि 1, तर इथं रेंज जी आहे ती r मधून तुमचा -1 आणि 1 ला तुमचं सॅटिस्फाय होणार नाही, म्हणून त्यांनी काय केलं, ते मायनस केलं. तर ग्राफ बघूया आपण त्याचा, मी तुम्हाला अंदाज येईल आणखी. कशाचा ग्राफ बघतोय आपण, कोसेकचा. बरं, इथं कोसेकचा ग्राफ तुम्हाला दिलेला नाही, बाजूला काढून दाखवतो. कोसेकचा ग्राफ काढूया आपण. काय करूया आता, कोसेकची रेंज जर तुम्हाला लक्षात आली, कशी दिली रेंज ऑफ द कोसेक फंक्शन r -1 1. आणि त्याची हे काय डोमेन काय येईल त्याचा, थिटा r -n पाय असं रेंज. ही रेंज हे दोन्ही लक्षात ठेवा. त्याचा जो डोमेन आहे तो डोमेन काय असणार आहे, हा डोमेन म्हणजे r -n पाय. आणि कोडोमेन काय असणार आहे, r -1 पासून 1 पर्यंत. हा झाला कोडोमेन, हा झाला डोमेन, हा झाला कोडोमेन, लक्षात ठेवा. आता पुढं ह्याच्यापासून ग्राफ काढूया आपण. ग्राफ कसा काढणार, मग आपल्याला काढायचा याचा ग्राफ. आपण ग्राफ काढूया. कशाचा ग्राफ काढतात आपल्याला, कशाचा ग्राफ काढायचा आहे, कोसेकचा ग्राफ काढायचा. कशाचा ग्राफ काढायचा आपल्याला, कोसेकचा. काय दिले बघा, तर y इज इक्वल टू कोसेक थिटा आपल्याला ह्या फंक्शनचा ग्राफ काढायचा. किंवा काही ठिकाणी असं पण असतं बरं का, y इज इक्वल टू कोसेक x असतं. x म्हणजे अँगल आहे काहीतरी, x घेतलं तरी चालतं, काय नसतं. समजा आपण टेबल काढून घेऊ पहिल्यांदा, त्याच्यापासून काय टेबल बनवून घेऊ, इथं थिटाची व्हॅल्यू किंवा एक्सची व्हॅल्यू, इथं कशाची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू घ्या, इथं वायची व्हॅल्यू, आणि इथं व्हॅल्यू कशाची घ्यायच्या, एक्स कॉमा वायच्या. म्हणजे थोडक्यात थिटा कॉमा वायच्या अशा व्हॅल्यू आपण काढून घेऊ. आता पहिल्यांदा आपल्याला ग्राफ काढण्यासाठी काय काय आवश्यक असतं, 0 पासून व्हॅल्यू घेऊ आपण. आणि पॉझिटिव्ह साईडचा ग्राफ काढला की ऑटोमॅटिक आपल्याला निगेटिव्हचा पण सांगता येईल त्याच्यावर. पॉझिटिव्ह साईडचा ग्राफ काढला की आपण आता घेताना कसं घेतोय, कालच्यापासून कसं चाललंय आपला ग्राफ काढणं, तर आपण इथे काय घेतोय 0, किंवा घेताना आपण काय करतोय, हे 0 0 झालं, 90च्या फरकाने घेतोय. जे काय स्केल आहे ते 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतोय आपण, 90 डिग्री एवढे घेतोय. मग इथं काय आलं, π/2, इथं पाय, इथं 3π/2, इथं 2π, पुढं 5π/2, त्याच्या पुढं किती 3π येईल का 4π येते. कसं करायचं बघा, आता ह्याच्यामध्ये किती मिसळायचं, π/2 मिसळायचं. इथं 5π
बाय 2 प्लस पाय बाय 2 किती येईल सेम बेस सेम आहे म्हणजे 2 तर आलं खाली किती वर किती झालं 6 पाय बे बाय बे 3 3 पाय असं येत जातं म्हणजे त्यामध्ये ह्याच्या पाय बाय 2 मध्ये पाय मिसळलं पाय आलं पाय मध्ये पाय बाय 2 मिसळलं 3 पाय बाय 2 आलं 3 पाय बाय 2 मध्ये पाय मिसळलं पाय नाही सॉरी किती मिसळायचं पाय बाय 2 मिसळायचं पाय बाय 2 मिसळायचं 90 मिसळायचं पाय बाय 2 मध्ये पाय बाय 2 मिसळलं पायला पाय मध्ये पाय बाय 2 मिसळलं 3 पाय बाय 2 आलं परत 3 पाय बाय 2 मध्ये पाय बाय 2 मिसळलं 2 पाय आलं हे लक्षात घे 90 मिसळत जायचं आता इकडे निगेटिव्हला पण सेम तसं असेल इथं काय असेल मायनस पाय बाय इथं काय असेल पाय इथं काय असेल 3 पाय बाय 2 इथे काय असेल 2 पाय इथे काय असेल 5 पाय बाय 2 असं वाढत जाईल हे कसं आहे पण सगळं हे सगळं काय आहे निगेटिव्ह हे काय आहे सगळं निगेटिव्ह आपल्याला तर ह्याच्यावर तर वाय ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आहे आपला आणि ही एक्स आहे एक्सलाच काय म्हणतो आपण इथं थिटा म्हणतो अँगल घेतोय आपण तर इथं आपल्याला काय व्हॅल्यू टाकायचं आता आपण इथे काय घेतो 1 घेतो इथे काय घेतो आपण 2 इथे काय घेतो आपण 1 इथे काय घेतो आपण 2 अशा व्हॅल्यू या ठिकाणी घेत असतो आपण मग आता काय करावं लागलं आपल्याला ह्या टेबलनुसार इथं ग्राफ काढून घ्यावा लागेल कोसेक्स आपण ग्राफ काढायला लागलोय आता आपण तो टेबल जर पाठ केला तर त्याचा बघा आपण डोमेन आणि कोडोमेन पाठ केला डोमेन काय होता कोसेकचा r मायनस n पाय आणि कोडोमेन काय होता r मायनस 1 इन ब्रॅकेट 1 ओपन ब्रॅकेट मध्ये -1 तर हे पाठ केलं टेबल जर नुसता पाठ केला तर ग्राफची काही गरज नाही तुम्ही तेवढा टेबल जरी पाठ केला तर ग्राफ काढायची गरज नाही पण ग्राफ काढायचा जमला तर तुम्हाला ते विसरून जरी गेलं टेबल तर त्याच्यावर तुम्हाला रेंज आणि कोडोमेन काढता येतो रेंज आणि कोडोमेन काढायचं तुम्हाला ओके मग आता व्हॅल्यू टाका फंक्शन मध्ये थिटाची व्हॅल्यू 0 टाका यामध्ये कोसेक 0 किती असतो कोसेक 0 y इज इक्वल टू काय 1/sin 1/0 काय येईल इन्फिनिटी पहिलं उत्तर काय आलं इन्फिनिटी पॉईंट काय मिळाला 0 इन्फिनिटी पहिला पॉईंट झाला चल दुसरा किती काढतो 0 नंतर आपण पाय बाय 2 ची आपल्याला गरज आहे पाय बाय 2 टाका चला टाकायचं पाय बाय 2 1/sin पाय बाय 2 किती असतं sin पाय बाय 2 1 असतं 1/1 1 येईल म्हणजे इथे किती आलं 1 म्हणजे काय मिळालं तुम्हाला पाय बाय 2 1 मिळालं झालं दुसरे मिळाले त्यानंतर काय करतोय आपण पाय बाय 2 नंतर पाय टाका पायची व्हॅल्यू याच्यामध्ये इथं पायची व्हॅल्यू टाका तिथे या ठिकाणी sin पाय किती असतं 0 1/0 इन्फिनिटी हे तुम्हाला पाय इन्फिनिटी मिळालं चला पुढे सांगा किती 3 पाय बाय 2 टाका 3 पाय बाय 2 काय येतं y इज इक्वल टू 1/sin 3 पाय बाय 2 आता हे व्हॅल्यू माहित पाहिजे 3 पाय बाय 2 ची 270 ची किती असते sin 270 माहित पाहिजे टेबल पाठ पाहिजे 1/-1 म्हणजेच किती आलं उत्तर -1 म्हणजे इथं उत्तर किती आलं -1 आपलं 3 पाय बाय 2 -1 असे पॉईंट त्याच्या पुढचा पॉईंट काढायचा आणखी 2 पायचा शेवटचा मग सांगा 2 पायचं कसं येईल मग 2 पायचं टाका व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकायची 2 पायची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये 2 पायची व्हॅल्यू टाकायची y इज इक्वल टू आपल्याला कोसेक थिटा काढायचा आहे म्हणजे 1/sin थिटा काढायचा आपल्याला थिटा किती दिला आहे इथं 2 पाय मग सांगा y इज इक्वल टू 1/sin 2 पाय sin 2 पाय किती असतं 0 असतं ना 1/0 किती झालं मग इन्फिनिटी म्हणजे इथे किती आलं मग इन्फिनिटी म्हणजे 2 पाय इन्फिनिटी असं आलं झालं एवढे तुम्हाला पॉईंट मिळाले ह्याच्यावर निगेटिव्ह साईडचं काढू शकता पहिला पॉईंट काय मिळालाय सांगा काय आला पहिला पॉईंट 0 इन्फिनिटी एक्स ऍक्सिस वरचा 0 कुठं आहे इथं आहे वाय वरचा इन्फिनिटी कुठं असेल माहित नाही 0 इन्फिनिटी पॉईंट तुमचा कुठं असेल इथं असेल वर कुठं असेल काय माहित नाही एक्स ऍक्सिस वरचा 0 कुठं आहे इथं आहे वाय वरचा इन्फिनिटी कुठं असेल माहित नाही 0 इन्फिनिटी पॉईंट तुमचा कुठं असेल इथं असेल वर कुठं असेल काय माहित नाही 0 इन्फिनिटी पॉईंट तुमचा कुठं असेल इथं असेल
नाही नाही, झिरो इन्फिनिटी तिथं पॉईंट येणारच नाही, बरोबर आहे ना, ओपन इंटरव्हल आहे ती. पहिला पॉईंट झिरो घेतलंय ना आपण, x0 आणि इन्फिनिटी, एक्स वर 0 म्हणलंय, 0 म्हणजे इन्फिनिटी कुठं असा वरनं खाली येईल पॉईंट, सांगता येत नाही. असं असा काय तर असेल इथं वर, असा पॉईंट काय तर असेल वर. ही ग्राफ असा येणार आहे. π/2 किती आहे, π/2 ला 1 आहे ना, π/2 त्याला किती आहे 1 आहे. म्हणजे वरनं ग्राफ असा खाली येणार आहे बघा, असा असा ग्राफ येईल आणि पायला परत वर जाईल, असं असा होणार आहे. आता बघा इथं π/2 ला किती दाखवते 1, म्हणजे तुमचा पॉईंट इथं आला का, π/2 ला 1 आला. पाय इन्फिनिटी, पाय कुठे आपला, पायला गेला का इन्फिनिटीला वर गेला का, पायला काय इन्फिनिटी वर गेला. परत पुढं 3π/2 ला किती आहे -1. 3π/2 कुठं आपलं हित आहे, -1 म्हणजे हित, असा येईल ग्राफ, हे असा येतो असं लक्षात. परत पुढं 3π/2 ला -1 आला, परत 2π ला इन्फिनिटीला जातोय, 2π ला कुठं जातोय इन्फिनिटीला, नाही 2π ला इन्फिनिटीला. मग 2π ला इन्फिनिटी गेला कसा येईल ग्राफ आपला, म्हणजे साईनचा जो ग्राफ आहे त्याच्या उलटा व्हा. साईनचा ग्राफ असा 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 असतो, बरोबर आहे. ही हितनं टोक असं वर जाते, असं असं जातं वर, ही खाली आलं की आता हितनं असं वर जाणार दुसरं मिळेल तुम्हाला, असं असा ग्राफ. हे कसं जाणार इकडं, हे असं 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 असं. मग आता तुम्हाला दुसरा ग्राफ कसा मिळणार, ही 1च्या खाली, बरं ही 1ची रेषा लक्षात ठेवा, ही जी आहे ती 1ची रेषा अशी, हितनं असा खाली, हितनंही असा वर, हितनं असा खाली असा, ही तुमची बाउंड्री असणार 1ची आणि ही -1ची बाउंड्री असणार. आलं लक्षात, असा ग्राफ तुम्हाला ती मिळणार. पहिला साईनचा ग्राफ, साईनच्या ग्राफच्या उलटा येतो. साईनचा उलटा कोण असतो, कोशेक. तर ही ग्राफ जे आहे तुमचा तो असा येतो, खाली टेकत नाही ग्राफ. तुमचा जो ग्राफ आहे आता ह्या लाईनवरच्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे कशातले असतात, कोडोमेन मधल्या व्हॅल्यू असतात. कोडोमेन काय सांगितलं आहे, r-1 पासून 1, म्हणजे ह्या रिअल लाईनवरती -1 आणि 1 सोडून -1 पासून 1 पर्यंत अंतर कुठे आहे सांगा बरं. इथं ह्या लाईनवरती बघा की, समजा हे -1 आहे तुमचं, -1 पासून 1 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू घ्यायची नाही, ती कोसेक मध्ये येत नाही आहे का, म्हणून हे मायनस केले. -1 पासून 1 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू घेता येत नाही. आणि आर मध्ये काय काय घेता येते, तर तुमचा हे झाला, तुमचा कोण झाला, हा कोडोमेन झाला. डोमेन मध्ये काय काय येते, r-n π. डोमेन मध्ये तुम्ही काही व्हॅल्यू घ्या, आखी रिअल लाईन येते एवढं. फक्त त्याच्यामध्ये कधी सॅटिस्फाय होत नाही कंडिशन, इथनं असं वर गेले की, म्हणजे जिथं ज्या ज्या ठिकाणी 0, π, 2π, 3π याच्यात असा ग्राफ वर जातोय, सॅटिस्फाय होत नाही. इथनं पण असा वर जातोय ग्राफ, इथनं खाली जातोय इकडं असा, इथनं पण वर जातोय, इथनं खाली जातोय, इथनं वर जातोय, म्हणजे सॅटिस्फाय होत नाही त्या पॉईंटला. या लक्षात, ग्राफ इन्फिनिटी पर्यंत कुठं वर असेल सांगता येत नाही. म्हणून त्याच्या डोमेन मध्ये काय, r-2π, म्हणजे r-0 असेल, r-1π असेल, r-2π असेल, r-3π असेल, तिथे ग्राफ तुमचा सॅटिस्फाय होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ते ग्राफ काढता येईल. ओके, तर ही झाला कोसेकचा ग्राफ. सेम सेकचा ग्राफ असा ह्याच्या उलटा, सेकचा ग्राफ सेम. आता सेकचा ग्राफ कसा येईल बघा, हे कळलं तुम्हाला, हे नसतं ना तुमच्या, फक्त एवढंच आहे की स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. असा टेबल बनवावं लागेल. हा टेबल बनवायचा, ही ग्राफ काढणं अवघड नाही. टेबल एकदा ज्याला कळलं का नाही, तुम्हाला टेबल तर काढता येतो. ह्या टेबलवरून ही तुम्हाला पॉईंट देता येईल का नाही, हे फक्त पॉईंट द्यायचं. आता इथं आपण 90च्या फरकाने काढले. तुम्हाला जर ॲक्युरेट ग्राफ काढायचा असेल तर तुम्ही काय करा, 30 पासून सुरुवात करा. 0, 30, 60, म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही 30 घ्या. काय करा, 1 सेंटीमीटर तुम्ही किती घेणार इथं, 30, 60, 90, 120 असं अंतर घेत घेत जाव. येतं लक्षात. पण तुम्हाला ती परत त्याची व्हॅल्यू काढताना प्रॉब्लेम येईल. साइन 130, पण तुम्हाला ते काढता येते कशा साह्यानं, आलाड अँगल साइन काढू शकता तुम्ही. तर अशा व्हॅल्यू घेतलं की तुम्हाला ग्राफ आणखी ॲक्युरेट काढता येईल. पण 90च्या फरकाने काढला की तुम्ही समजून घ्या थोडंसं, बघा ग्राफचं नेचर कसं असतं ते व्यवस्थितपणे. येतं लक्षात. आता आपल्याला काढायचं सेक कोसेकचा. कोसेकचा उलटा कोण असतो, सॉरी कॉसच्या उलटा सेक असतो.
मग आपल्याला कॉसचा ग्राफ माहित आहे. कॉसचा ग्राफ कसा आहे? कॉसचा ग्राफ इथनं चालू तुम्ही काल प्रश्न विचारला होता मी. कॉसचा ग्राफ कुठल्या लाईनला कट करतो? वाय ऍक्सिसला कुठं कट करतो? वाय ऍक्सिसला कुठं कट करतो? म्हणजे असा इथे काय असतं मग पाय बाय टू, इथं पाय, इथं 3 पाय बाय, इथं 2 पाय, इथं मायनस पाय बाय 2, इथं मायनस पाय, इथं 3 पाय बाय 2, इथं मायनस 2 पाय. मग आता काय होतं इथं? तरी असं 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 असं. आता परत पायला कुठे येईल? पाय बाय 2 बसनं खाली जाणार आहे असं. हे असं 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 असं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुमचा ग्राफ येईल. कोणाचा? हा ग्राफ कोणाचा आहे? कॉसचा. हा ग्राफ कोणाचा आहे? कॉसचा ग्राफ आहे. तुम्ही बघा कॉस 0 व्हॅल्यू किती आहे? 1. कॉस 0 व्हॅल्यू किती आहे? कॉस 0 किती आहे? 1. इथे किती असतं? 1. ही तुमची 1 ची लाईन आहे. ही जी लाईन आहे तुमची कशाची? 1 ची लाईन आहे. ही लाईन आहे तुमची कशाची लाईन आहे? ही 1 ची लाईन आहे. आणि खाली इकडे ही जी लाईन आहे ती कशाची लाईन आहे तुमची? -1 ची लाईन. ही -1 आहे. आता तुम्हाला काढायचा आहे ग्राफ सेकचा. y = cos असा ग्राफ असतो. तर y = सेकचा ग्राफ काढायचा. तो उलटा असतो. याच्या उलटा म्हणजे काय? तो इथनं वर असं जाईल, इकडं इथनं खाली इकडे जाणार, इथनं वर जाणार, इथनं असं जाणार, इथनं वर जाणार, असा ग्राफ असेल. तर हा कोणाचा ग्राफ असेल? सेकचा. आता सेकचा ग्राफ काढताना त्यामध्ये डोमेन आणि कोडोमेन तुम्हाला परत विचार घ्यावा लागेल. येत लक्षात? तर डोमेन काय असेल सेकमध्ये? तर ह्यामध्ये डोमेन काय असेल? साईनच्या y = cos θ तुम्हाला डोमेन काढायचा आहे. डोमेन कसं ठरवतो आपण cos θ काढताना? एक्स ॲक्सिसवर काय काय? आखी रिअल लाईनच आहे. म्हणजे डोमेन काय झालं तुमचा? कॉस फंक्शनचा डोमेन काय झाला? आखी रिअल लाईन. कोडोमेन काय येतोय? -1 पासून 1 पर्यंत. कॉसचा ग्राफ ह्या दोन -1 आणि 1 च्या बाहेर गेलाय का? नाही गेला. त्याची रेंज काय? -1 पासून 1 पर्यंत. आता आपल्याला कशाचा काढायचा आहे? सेकचा काढायचा आहे. सेकचा डोमेन आपण ग्राफ वरून ठरवू शकतो. सेक फंक्शन आहे, त्याचा डोमेन काय? हे तेच डोमेन काय घेतलाय आपण सेकचा? आखी रिअल लाईनच आहे. फक्त कधी सॅटिस्फाय होत नाही ते? हा, इथं π/2 ला. जिथे जिथं π/2 आहे तिथे सॅटिस्फाय होत नाही. मी तुमचं π/2 घेऊ. π/2 ज्या ठिकाणी येईल, π/2 म्हणजे काय? थोडक्यात n π/2 म्हणावं लागेल आपल्याला. r - n π/2 सॅटिस्फाय होणार नाही. परत पुढं इकडं डोमेन काय येईल? कोडोमेन काय येईल? हा, r - (-1 आणि 1). इथे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, तिथं माझा करून टाकायचं. तर तुमचं हे झाला डोमेन आणि कोडोमेन सेकचा. मी साइन बघितला, कॉस बघितला, टॅन बघितला, कोसेक बघितला, सेक बघितला. आता कॉट कोणाच्या उलटा असेल? टॅनच्या उलटा असेल. हे ग्राफ स्वतः काढा. तुम्हाला अर्धा नाही 3 तास जाऊ द्या, 5 तास जाऊ द्या, किंवा दररोज एक काढा, 6 दिवसात 6 काढा, पण स्वतः याला ग्राफ काढून बघा. याला स्वतः ग्राफ काढले की परत कधी टेन्शन नाही. तुम्हाला ग्राफवर एखादा दुसरा प्रश्न असतोच. आणि डोमेन कोडोमेन आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचे डोमेन आणि कोडोमेन ग्राफवरून सांगता येते तुम्हाला. हे लक्षात, ग्राफवरून कोडोमेन आणि डोमेन तुम्हाला सारखा सांगता येतात. आता शेवटचा ग्राफ बघूया क्वाडचा. कशाचा ग्राफ बघणार आपण? हे आलं का? कशाचा ग्राफ आहे? सेकचा ग्राफ. बघा सेकचा आपल्याला किती मिळालं? डोमेन काय मिळाला? आपण हे आहे 2n + π/2 असं काय घेतलं? जनरलायझेशन केलं. ती का बघा तसं ते सांगतो तुम्हाला. आपण n π/2 घेतलं तिथं. डोमेन ऑफ सेक थिटा आर एक्सेप्ट. काय एक्सेप्ट करायचे? हे एक्सेप्ट करायचे. आपण जर n π/2 घेतलं तर काय होईल माहिती आहे? अर्थ π/2 2π/2 3π/2 असं होईल. तुझा ठेवायचा पाय येत त्याच्यामध्ये, कारण इथे येणारी संख्या कसली असली पाहिजे? ऑड संख्या असली पाहिजे. ग्राफ कुठं कुठं वर जातोय आपला? ऑडला फक्त. π/2 ला वर जातोय ग्राफ, परत 3π/2 ला वर जातोय, परत 5π/2 ला वर जातोय.
मग इथं ऑड नंबर यायला पाहिजे 1 3 5. मग ऑड नंबर येण्यासाठी 2n + 1 × π/2 करावं लागते. हे तर असं करावं लागतं इथं. म्हणून आपण घेतलं तिथं मागाशी घेतलं आपण n π/2 मायनस असं r मधनं वजा केलं. आणि इथे कसं होतं मागाशी साईनच्या फंक्शनला r - n π वजा केलं की 1 2 3 ला, कारण साइन 0 0 असतं, कॉस 0 आपलं साइन 0 साइन पाय साइन 2π साइन 3π ला उत्तर 0 0 येते. त्यामुळं कोसेकची कंडिशन सॅटिस्फाय होत नव्हती. म्हणून आपल्याला काय करावं लागलं इथं कंडिशन घेण्यासाठी r - n π/2 असं न घेता डायरेक्ट काय करा इथं ऑड नंबर आला पाहिजे. आपल्याला ऑड नंबर तेवढे मायनस करायचे r मधून. रिअल लाईन मधनं काय करायचंय ऑड नंबर, म्हणजे कधी सॅटिस्फाय होत नाही आपली कंडिशन y = sec ची, तर 1/cos θ. ह्या थीटाची व्हॅल्यू π/2 च्या स्वरूपात असेल, म्हणजे ऑड नंबर π/2 ला 3π/2 ला 5π/2 ला. मग ऑड नंबर दाखवण्यासाठी नोटेशन हे असतं, इव्हन दाखवण्यासाठी 2n असतं आणि ऑड दाखवण्यासाठी 2n + 1 असतं. म्हणून आपण घेताना 2n + 1 / 2 घेतोय. म्हणून इथे तुमचा डोमेन एक्सेप्ट r मधून हे मायनस करा, म्हणजे तुझा डोमेन काय आला सेकचा, तर r - 2n + 1 π/2 हे तुमचं काय आला डोमेन. आणि कोडोमेन तर काय तुम्ही बरोबर सांगितलं, काय अडचण r - -1 to 1. लास्ट आहे क्वाट. क्वाट हे कोणाच्या उलट असतं, टेनच्या उलट असतं. त्याचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा, ग्राफ काढा. येत लक्षात, ग्राफ काढा सगळ्यांनी, काय अडचण नाही. काय कळलं तरी विचारा, पण स्वतः काढून आणा. उद्या ग्राफ करून कसंही काढा ग्राफ, उद्या ग्राफ मला काढलेले पाहिजेत. आता तुम्हाला दिलं इथं हा टेबल जरी केला नुसता ते आपलं सगळं कव्हर होतं. टेबलमध्ये काय दिलं आपल्याला, साइन थिटाचा डोमेन. आता तुम्हाला त्याच्याबरोबर ग्राफ पण सांगतो कसा ग्राफ होता साइनचा. बघा नीट लक्ष द्या, हे टेबल तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगतो. तर साइनचा ग्राफ कसा होता, साइनचा ग्राफ असा होता, बरोबर होता असा ग्राफ साइनचा ग्राफ. ह्याच्यावर आपण काय म्हणतोय, डोमेन काय r. कशावर ठरवलं आपण डोमेन, शिकूटपर्यंत लांबते ही रिअल ॲक्सिस आहे r, सगळी अख्खी रिअल लाईन म्हणजे तुमचा r डोमेन आला. आणि कोडोमेन काय होता -1 ते 1, कारण ही जी ग्राफ आहे ती 1 च्या वर जात नव्हता आणि -1 च्या खाली जात नव्हता, म्हणून त्याची रेंज काय झाली साइनची -1 to 1. आणि पिरियड टाइम किती आहे त्याचा 2π पिरियड टाइम. म्हणजे पिरियड टाइम म्हणजे कशावर ठरवला असतो 2π पिरियड टाइम, जिथून सुरुवात झाली येतनं सुरुवात झाली परत त्याच पोझिशनला यायला किती वेळ लागतोय 2π. त्याला म्हणतात पिरियड टाइम. एक पिरियड पूर्ण झाला म्हणजे काय म्हणतो आपण फिजिक्स मध्ये, ओरिजिनल पोझिशनला फिरून येणं माघारी आसोलेट होऊन. तर त्याला हितनं निघला, हिथं असा गेला पाहिजे थांबला, म्हणजे एक पोझिशन पूर्ण झाली, एक वेव पूर्ण झाली. म्हणजे हितनं बघा हितनं इथपर्यंत π/2, हितनं असं परत फिरून इथे येणं, म्हणजे ह्या पोझिशनला परत फिरून यायला 2π वेळ लागतो. त्याला टाइम पिरियड म्हणायचं. आता आपल्याला सेम तसंच परत क्वाडचं पण तसंच आहे सेम, r आणि दोन्हीचं रेंज आणि डोमेन ह्याच्यावर प्रश्न विचारत होतो सीईडी सुद्धा. डोमेन r रेंज -1 1 आणि पिरियड टाइम 2π. आता आला 10चा ग्राफ कुठे सॅटिस्फाय होत नव्हता काल, वर जायचा पाहिजे एकदम असा 10चा ग्राफ. 10चा ग्राफ असं जायचा, असं यायचा, असा 10चा ग्राफ असा यायचा, हितनं वर जायचा π/2 जायचा ऑड नंबरला, π/2 3π/2 5π/2. म्हणून 2n + 1 π/2 हे r मधनं वजा करावं लागते. का डोमेन मध्ये तिला सॅटिस्फाय होत नाही व्हॅल्यू, कळलं का असं का. 10चा ग्राफ कुठं कुठे सॅटिस्फाय होत नव्हता, π/2 3π/2 5π/2 ला सॅटिस्फाय होत नाही. सेम तसंच मायनस मध्ये पण, म्हणून त्यातनं हे मायनस केले r - 2n + 1 π/2. आणि बाकी काय त्याच्यातलं जी काय कोडोमेन आहे, कोडोमेन या की रिअल लाईन बघा. आता तुम्ही येत नाही घ्या, ही तुमचा y ॲक्सिस आहे, y ॲक्सिस मध्ये तुम्हाला कुठे पण व्हॅल्यू घेतली, कुठली पण व्हॅल्यू घ्या y वरच्या की रिअल लाईनच आहे. त्यामुळं कोडोमेन तुमचा r येणार आहे असं म्हणून r कोडोमेन. टाइम पिरियड किती होता पाय मध्ये, पायच्या अंतरावरती वर पोझिशन जायचं असं फिरून. कोसेकचं आपण आत्ताच बघितलं, कोसेकचा ग्राफ कुठे सॅटिस्फाय होत नव्हता आपला 1/sin θ. साइन थिटा कुठे सॅटिस्फाय होत नाही 0 ला, पायला 2π ला, म्हणून इथे nπ केलं, r मधून nπ मायनस केलं. आणि तो ग्राफ कुठं कुठं आहे, ग्राफची पोझिशन कशी होती ह्या कोसेकची. कोसेकचा ग्राफ आहे तो साइनच्या उलटा, म्हणजे कोसेकचा ग्राफ जो आहे तो हितनं वर असा, हितनं खाली हितनं वर, म्हणजे 1च्या वर
आणि -1च्या खाली, म्हणून त्यातनं हे मायनस करायचं आणि मायनस केलं. हे लक्षात असा होता तो. परत शेवट काय होता आपला सेक, आपण आत्ताच बघितला. सेक कुठे कुठे सॅटिस्फाय होत नाही. सेक म्हणजे 1/cos. कॉसची व्हॅल्यू 1/sec तुमचा कुठे कुठे सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे तुमचा आपल्याला काढायचं, आपल्याला सेक काढायचा आहे. सेक म्हणजे 1/cos. इथं कॉसची थिटाची व्हॅल्यू काय काय टाकावी त्याला सॅटिस्फाय होत नाही. 0 येते खाली तिथं. मग π/2 ला येते, 3π/2 ला येते, 5π/2 ला येते. म्हणून त्यातनं 2n प्लस π/2 म्हणजे 2n + 1 π/2 ला असं लिहिलं येतं. आणि त्याची रेंज सेम आहे. बाकी शेवट काय दिलंय, कॉट थिटा. कॉट थिटा कुठे सॅटिस्फाय होत नाही. cos/sin. साइन कुठे कुठे 0 येतोय, π/n. त्यामुळे इथं r मधून वजा करायचं. आणि बाकी व्हॅल्यू r च्या असं. टेबल जरी पाठ केला तरी काय अडचण नाही. फक्त हे डोमेन कशाने ठरवायचं, कुठे व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही, ग्राफ कुठं इन्फिनिटीला जातोय, ती व्हॅल्यू फक्त वजा करायची. कळलं का, असतं का. ही प्रॅक्टिस करा. एवढा एक टेबल जर पाठ झालं तर काय अडचण येणार नाही. आणि टाइम पिरियड पाहायचा आहे. इथं 2π वा वेगळं कुठलं आहे, पाय कुठं आहे, टाइम थिटाने कॉट थिटाला पाहिजे. बाकी सगळ्याला 2π चा टाइम पिरियड आहे. हा टेबल पाठ करा. हा टेबल लिहिलं की तुम्हाला 4 मार्क आहे. टेबलवर आपण प्रॅक्टिस टेस्ट मध्ये टाकूया. टेबल नुसता लिहायचा, सगळ्यांचे रेंज आणि कोडोमिन लिहायचं. रेंज आणि कोडोमिन हे कसं लक्षात ठेवायचं कळलंय का. आता डोमेन बघा. साइनचा डोमेन r, कॉसचा डोमेन r, टॅनचा डोमेन r मायनस कुठं सॅटिस्फाय होत नाही, 2n + 1 π/2 ला. परत सेक कोसेकचा डोमेन कुठे सॅटिस्फाय होणार नाही, कोसेकचं r - n π ला. परत सेकचा डोमेन कुठे सॅटिस्फाय होणार नाही ती बघायचं. ही ग्राफ ही विसरून जायचं, कुठे सॅटिस्फाय होणार नाही. r cos 0 उत्तर कधी कधी येतं, π/2, 3π/2, 5 म्हणजे 2n + 1 π/2 ला आला इथं. आणि क्वाडचं, क्वाड म्हणजे काय, cos/sin. साइन कुठे कुठे सॅटिस्फाय होत नाही, 0 ला, π ला, 2π ला, nπ ला, म्हणजे इथं काय r - nπ. आता ही कशावर ठरवायचं, cos आणि sin तर सेमच आहे. टॅनचं काय येते, सगळा उभाच्या उभा y ऍक्सिस, त्याला r म्हणतो आपण. त्यानंतर कोसेकचा ग्राफ कसा येतो, कोसेकचा ग्राफ हा साइनच्या उलटा असतो, साइन पासून वर असतो. मग त्यातनं काय कुठे येत नाही, त्याला कुठं फक्त येता येत नाही, -1 आणि 1 पाशी येता येत नाही. मग ते r मधून वजा करून टाकायचं. सेक ही झालं. परत सेकचं पण कसं आहे, -1 आणि 1 पाशी येता येत नाही, ती पण सेम झालं. सेकचं आणि दोन्हीचं सेम झालं. राहिलं क्वाडचं, क्वाड काय सगळीकडे उभं येतं, तर काय अडचण नाही. तर हे ग्राफ सगळे काढा. एवढा जर चार्ट कळला तर काय अडचण नाही. चार्ट कळलं, ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहे मी सगळ्याचा, कोडोमेन डोमेन. याचं लक्षात महत्वाचं आहे. झालं एक क्लिअर. ग्राफ सगळ्याचे काढून दाखवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. एका पानावरती एकच ग्राफ काढा, पण ग्राफ काढायची प्रॅक्टिस करा. ग्राफ कळले तुम्हाला ऑटोमॅटिक कळलं. काय समजत नसेल तर परत 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 करा. सायकल शिकताना कसं तुम्ही 2, 3, 4 वेळा पडला, गुडघं फुटलं, लागलं, हातपाय मोडूस तर काय काय जण शिकले. इथं हातपाय मोडतंय का, 2-3 वेळा पडल पण चालू आहे सायकल. सायकल्सपेक्षा सोपं आहे की काय अडचण. तर 2, 4, 5, 10 वेळा प्रॅक्टिस करा. एकदा ग्राफ काढा, विषय ओके झाला. स्वतः काढायचा ग्राफ. कसं असतं, ही ग्राफ काढला की तुम्हाला बाकीचे काही कन्सेप्ट ऑटोमॅटिक कव्हर होते. त्यामुळे ते करा. आता आपल्याला सॉलिड एक्झाम्पल बघायचं ह्याच्यावरती. काय बघायचं, सॉलिड एक्झाम्पल. ओके, थोडी सॉलिड एक्झाम्पल आपण ह्याच्यावर किती आहेत बघूया. आणखी मला वाटतं पुढं ग्राफ साइन फंक्शन. कसे ग्राफ कसे काढायचे दिले काय, दोन 2.2 झाले. हो, महत्वाचं आहे की दिले पुढचं आहे का, महत्वाचं आहे. मला वाटतं आपलं उद्याचं एक लेक्चर होतं का याच्यावर, आहे का नाही. किती एक्झाम्पल आहेत, 8 म्हणजे 40, 5 मिनिटाच्या नंतर येतं लक्षात तुम्हाला काय सांगायचं. आता पुढं एक्झाम्पल सोडवायचं थोडंसं घेऊ आपण. लेट्स लर्न ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणून तेच दिलं काही, द ग्राफ ऑफ साइन फंक्शन. ही तुम्हाला ग्राफ काढायला दिल्यावरती ह्याचा ग्राफ काढायचा तुम्हाला. ही ग्राफ तुम्हाला काढायचं असे पॉईंट घेऊन, ही उलट भार आहे. असे ग्राफ काढायचे. टेबल आहे त्याच दिलाय,
आयता टेबल दिला फक्त ग्राफ काढायचा तुम्हाला. टेबल दिलाय, एक्स ची व्हॅल्यू दिली, वाय दिली, फक्त पॉईंट कुठे आहे बघायचं फक्त स्केल घेऊन. ही ग्राफ तुम्हाला काढायचं फक्त आयत. सिस्टमॅटिक ग्राफ काढा, नुसते ग्राफ काढायचं बघ. ग्राफ काढायचे त्याच्यावर पुढे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल काय सोपे आहेत. हे ग्राफ कोणाला टाकू देताना खालचे तुम्हाला मी एक सांगतो बघा. ग्राफ काढा बरं का, स्वतः म्हणून ग्राफ काढा. तुम्हाला नाही करू द्या, एक एक्झाम्पल 5-5 वेळा सोडवा पण ते समजून घ्या नीट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 41 पाय डिवायडेड बाय 4. आता 41 पाय सोपा आहे काय असलं माहिती आहे आपल्याला काय, पण त्याला आधार अँगल वापरायचा कसा. वी नो दॅट द साइन फंक्शन इज पिरियडिक विथ द पिरियड 2π. हे पिरियडिक फंक्शन आहे आपल्याला माहित आहे. त्याचा पिरियड टाइम किती आहे चार्ट मध्ये 2π आहे. कॉटचा किती आहे 2π. वेगळा कोणाचा आहे कॉटचा आणि टॅनचा. बाकी सगळ्याचा काय लक्षात ठेवतो कसं लक्षात ठेवायचं कळलं का. टॅनचा आणि कॉटचा फक्त पाय आहे, बाकी सगळ्याचा काय 2π आहे. त्यामुळं टाइम पिरियड तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे. कॉटचा टाइम पिरियड 2π, साइनचा 2π, सेकचा 2π, कॉसचा 2π, टॅनचा पाय, कॉटचा पाय. लक्षात ठेवा. तर तो पायच का तर ती ग्राफ होणं, कारण ग्राफचे ओरिजिनल पोझिशन काशी बदलते त्यानुसार ठरवायचे. आता टाइम पिरियड किती आहे 2π. आता आपल्याला हे माहित आहे साइन 41 पाय डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय साइन ही ऍडजस्टमेंट आहे मॅथमॅटिक्स मधली. a+b/c फॉर्म्युला ac + b डिवायडेड बाय c ही 9वी मधली ऍडजस्टमेंट. ह्याच्यानुसार ते ऍडजस्ट करायचं. हे ऍडजस्टमेंट आहे. काय आहे ऍडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. इथं लक्षात. मग आपल्याला काय करावं लागेल साइन 41 पाय डिवायडेड बाय 4 आहे. आपण असं लिहू शकतो हे बघा बरं काय होईल. मग या ऍडजस्टमेंट केल्यानंतर बघा कसं केलं ऍडजस्ट बघा त्याने. साइन 41 पाय डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय केलं साइन काय केलं 10π + π/4. आता असं का केलं इथं तर बघा 4×10 किती असतं 40 पाय आणि 4×10 40 + पाय डिवायडेड बाय 4. क्रॉस प्रोडक्ट केलं ना आपण 4×10 40 पाय + पाय डिवायडेड बाय 4. आता हे सोडवलं काय येईल 40 + पाय 40 पाय + पाय किती येईल 41 पाय डिवायडेड बाय 4. आलं का तेवढं. शक्यतो लक्षात ठेवायचं इथे जे खाली आहे ते इथे खाली असतं कुठतरी एका ऍडजस्टमेंट करताना. इथं 4 आहे ना इथं 4 असणारच. म्हणजे ऍडजस्टमेंट करताना कसं करायचं बघा. बघा आता तुम्हाला दुसऱ्या एखादा कायदा दिला आहे समजा असं दिला साइन इथे 51 दिलं 51 पाय दिलं आणि खाली 4 दिलं. कशी ऍडजस्टमेंट तुम्ही करणार साइन बघा कशी ऍडजस्टमेंट करायची. पहिलं काम करायचं काय इथं प्लस देऊन घ्यायचं. प्लस मायनस मध्ये कुठं ऍडजस्ट करायची. इथे खाली 4 लिहून घ्यायचं कारण इथे काय 4 आहे बरोबर आहे. इथे काय करावं आपल्याला 51 आहे काय दिले 51 म्हणजे 100% इथं 5 पाय घ्यावं लागेल. सॉरी 50 कधी येतं बघा बरं 50 कधी येतं कशाला 51 ला भाग पडतात का मग किती समजा आता 51 वगैरे विचार केले की 12×48 तिथं 48 लिहायचं म्हणजे 12 लिहायचं आणि रिमाइंडर राहते 3 आणि साईडला लिहायचं. तसं चालतं. इथे किती येईल तसं चालतंय काय अडचण. 12×48 चालतंय. इथे किती 12×48 किती आले इकडं 3 आलं 3 पाय असं. ही सुद्धा मेथड चालते. 12×48 48 मध्ये किती मिसळावं 51 येते 3 मिसळा. ही सुद्धा पद्धत चालते. समजा इथे 49 आलं असतं काय केलं असतं इथे 49 आलं काय करणार मग आता पहिलं तर काम असं करावं लागणार आपल्याला बघा. पहिलं काम काय इथं साइन किती दिलंय 49 दिलं. पहिलं काम आपल्याला काय करावं लागलं इथं 4 करून घ्यावं लागलं. कधी कधी मायनस मध्ये इथं मायनस बी घ्यावं लागतो ना कधी कधी काय अडचण नाही आपल्या सोयीनुसार ते करून घ्यायचं. इथं 4 घेतलं काय घ्यावं लागलं इथं आणि इथं काय घ्यावं लागेल 12×4 इथं 12 पाय इथं पाय 12×48 बरोबर कॅल्क्युलेशन होते. इथं लक्षात असं तुमच्या सोयीने हे ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. आधार अँगल झाला इथं लक्षात. मग इथं किती आला आपलं बघा मग
हे झालं असं आलं येतपर्यंत आपण ऍडजस्टमेंट केली. ऍडजस्टमेंट कशी करायची कळलं काय, बाकी अवघड नसतं काय. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जर इथं पाय असेल आपल्याकडे रूल आहेत अलॉट अँगलचे, साइन पाय प्लस थिटा असेल तर आपण काय करतो, पाय असेल तर साइनचं साइनच राहतं, मग साइन थिटा उत्तर येतं. परत कॉस पाय बाय 2 असेल थिटा असेल तर काय असते, पाय बाय 2 आलं तर काय होतं, कॉसचं साइन साइनचं कॉस होतं अलॉट अँगल. म्हणजे इथं कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉसचं 100% साइन होणार आहे. हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय कॉस कसा असतो निगेटिव्ह, म्हणजे काय येतो मायनस साइन थिटा. अल्ला शेती शिकवलेलं तुम्हाला. परत समजा इथं साइन पाय बाय 2 प्लस थिटा आलं. आता पहिलं काम इथे काय आले पाय बाय 2, त्यामुळे साइनचं काय होणार आहे कॉस होणार आहे, कॉस थिटा होणार आहे. पण याला कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे अँगल, पहिल्या क्वाड्रंटमध्ये का दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे पॉझिटिव्ह. तसं येतं बघा, इथं लक्ष द्या. आता आपलं ह्याचं उत्तर काढायचं, ह्याचं इथं काय दिले आपल्याला, इथं साइन 10 पाय प्लस पाय बाय 4. आता पहिलं काम इथे काय आले पाय आले, म्हणजे साइनचं साइनच राहणार आहे. मग इथं साइनचं साइन झालं. कुठला अँगल आहे पुढे, इथं पाय बाय 4 आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल 10 पाय म्हणजे काय होईल, एक राऊंड मारला की पाय होते, असे 5 राऊंड होतील बरोबर काय. 2 पाय होतं ना एक राऊंड मारला की. बघा इथं अँगल इथं आला 2 पाय झालं, इथं अँगल इथं आला 4 पाय झालं, इथं अँगल इथं आला 6 पाय झालं, इथं अँगल इथं आला 8 पाय झालं, इथं अँगल इथं आला 10 पाय झालं. आपल्याला किती पाहिजे, इथं किती पाहिजे 10 पाय पाहिजे. म्हणजे 10 पायला तुमचे 5 राऊंड होतील बरोबर का. आणि 5 राऊंड झाल्यानंतर तुम्ही इथं आला, परत इथनं किती मिळालं तुम्हाला पाय बाय 4, म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आला तुम्ही. पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणून याचं उत्तर इथं काय पॉझिटिव्ह. म्हणून या ठिकाणी तुम्हाला साइन पाय बाय 4 आहे ते किती आहे 1/√2 व्हॅल्यू तिथं माहिती आहे तुम्हाला साइन 45. तर अशा पद्धतीने 765 विचारले. 765 कशी ऍडजस्टमेंट केली तुम्ही, 720 अधिक 45 ज्याची व्हॅल्यू माहित आहे. आलं लक्षात. 720 म्हणजे कोणाच्या पट्टीमध्ये येतो 2 पाय 3 पाय अशा पट्टीमध्ये येतो. मग इथं किती आलं तुमचं 360 ला 2 जर गुणलं तर काय होतंय 2 पाय. पण आपल्याला हे असे ऍडजस्टमेंट मिळालेच ना, हे काय आलं आपलं कॉसच्या आपल्या जर आपण असं ऍडजस्टमेंट केलं असतं. आता किती दिले आपल्याला 765 आहे, कॉस 765 दिले ऍडजस्टमेंट. कॉस कसा ऍडजस्ट केला आहे 720 अधिक 45. 720 म्हणजेच काय असतं 360 गुणिले 2, 360 म्हणजेच काय 2 पाय, 2 पाय म्हणजे थोडक्यात 4 पाय प्लस इथे किती आहे 45. 45 म्हणजेच काय असतं पाय बाय 4, म्हणजेच 4 4 चौक 16, 16 ही 17 पाय भागिले 4 आहे बघायचं उत्तर. म्हणजे इथे काय येतं कधी कधी ही जी आहे का 765 म्हणजेच कोण आहे 17 पाय डिवाइडेड बाय 4 आहे. असं पण येऊ शकतं ना, असं पण येऊ शकतं. आलं मला हे सोडवलं काय येतं उत्तर पाय आले म्हणल्यावर कॉसचं काय राहतं कॉसच. पाय बाय 4 पुढे आलं, कुठल्या क्वाड्रंटमध्ये 2 राऊंड मारल परत पहिल्या क्वाड्रंटमध्ये येईल. 2 पायचा 1 राऊंड झाला, परत 4 पायला 1 राऊंड झाला, पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आलं. कॉस पाय बाय 4चं उत्तर किती असतं 1/√2. इथं 1/√2 आलं. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. लेट्स लर्न म्हणलंय याच्यावर तुम्हाला फक्त ग्राफ काढायचे. काय करायचे ग्राफ काढायचे आहेत. ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. Introduction. In this section we will study the graphs of trigonometric function. Consider the x to be the real number or the measure of the angle in the radian. We know that all trigonometric function of the periods of the sine and cos is 2 pi and the periods of the tangent is a pi. Tan चा pi आहे, cot चा pi आहे, बाकी सगळ्या 4 चा 2 pi आहे period. And these periods are measured in the radian. तर हे period आपल्याला कसे मेजर करायचे radian मध्ये. The graph of the sine काय आहे y is equal to sin x आहे, त्याचं कमीत कमी किती असणार आहे तर तुम्हाला टाइम पिरियड मध्ये y is equal to sin x दिले फॉर -पाय लेस दॅन x लेस दॅन पाय, म्हणजे ते वजा 180 पासून 180 पर्यंत. पाय म्हणजे काय हे तुमचं पाय म्हणजे 180. तर तुम्हाला त्याचा साइनचा आणि कॉसचा काय टाइम पिरियड 2 पाय.
काय केलंय द ग्राफ साइन फंक्शन कन्सिडर y इक्वल साइन x मायनस पाय टू लेस देन x लेस देन पाय द x रिप्रेझेंट द व्हेरिएबल अँगल द टेबल ऑफ द व्हॅल्यू इज फॉलोज. तुम्हाला टेबल पण दिलं त्यांनी काढून दिले सगळंच. x चे व्हॅल्यू दिले 0 π/6 π/4 π/3 काय कितीची वाढ केली इथं 30 नाही बहुतेक 30 परत नाही 15 आहे काय तसं बी नाही दिलं 0 परत π/6 म्हणजे किती झालं साइन 18 30 परत डायरेक्ट 45 नाही π/4 म्हणजे 45 30 म्हणजे 15 न वाढवले कमी जास्त केले तर इथं 30 न वाढवलंय तर 15 न वाढवलंय परत π/3 म्हणजे 45 आणि 15 60 होते बरोबर आहे म्हणजे 15 न वाढवले परत 90 होण्यासाठी किती लागते 30 15 आहे बहुतेक. तर अशा पद्धतीने केले असू दे काही अडचण नाही. तर ही तुम्हाला माहित असलेल्या व्हॅल्यू आहेत बऱ्यापैकी. ही एक्सच्या व्हॅल्यू आहे सगळ्या आणि खाली त्याचं उत्तर पण आपल्याला दिलं इथे बरोबर आहे. त्याचं उत्तर कॅल्क्युलेशन करून दिलं आपल्याला पॉईंटमध्ये. तर ह्याच्या पण फक्त तुम्हाला ग्राफ काढा दुसरं काय करायचं नाही. व्हॅल्यू दिली तर एक्स आणि वायच्या. पहिला पॉईंट काय येईल आपला मग पहिला पॉईंट 0 दुसरा पॉईंट π/6 0.5 तिसरा पॉईंट असे पॉईंट दिले तुम्हाला. किती पॉईंट दिलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉईंट दिलेत. साइन मायनस थिटा मायनस थिटा असतं हे पण लक्षात ठेवा. झालं ते पॉईंट सगळ्या व्हॅल्यू देतात आपल्या इथं. मायनस मधल्या व्हॅल्यू देतात मायनस मधल्या एक्स दिला निगेटिव्ह वाय पण दिलं. त्याच्यापासून तुम्हाला ग्राफ फक्त बनवायचा. ग्राफ काढता येईल दोन्हीचा पॉईंट दिलेत की सगळे आहे ते. मग टेक द हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स ॲक्सिस अँड द व्हर्टिकल इज वाय ॲक्सिस टाकायचं व्हॅल्यू 0 π/2 असा ग्राफ पहिले येतात निगेटिव्ह मधलं काढू आपण. मायनस पाय 0 कुठं असेल मायनस पाय कुठं असेल इथं मायनस पाय आणि 0 आला पाहिला पण परत -π/5 π/6 आणि वजा 0.5. आता π/6 म्हणजे किती व्हॅल्यू साधारणपणे सोडवावं लागेल त्याला अँगलना. π/6 म्हणजे किती साधारणपणे कसं सोडवायचं बघा. हे इथे काय केलं 6 घेतलं इथे काय करावं लागेल तुम्हाला पाय घेतलं मायनस करावं लागेल इथं मायनस 6π मायनस पाय बरोबर. 6π मायनस पाय केलं की π/6 येऊन जाईल व्हॅल्यू अशी. म्हणजे किती आलं साधारणपणे π/6 म्हणजे किती असतं 30 असतं. आपल्याला साइन 30ची व्हॅल्यू माहित आहे किती असते ती 1/2 असते. 1/2 म्हणजे काय असतं 0.5 असतं आलं लक्षात. ही अशी व्हॅल्यू घ्या 1/2 0.5 आलं उत्तर मग त्याचं बरोबर असतं. तर निगेटिव्ह मध्ये 30 बरोबर आहे. निगेटिव्ह मध्ये 30 कुठं असेल किती किती आहे 90 आहे. 30 कुठं इथं असेल त्याची व्हॅल्यू किती आहे 0.5 आले का इथं पॉईंट आला का. वाय ॲक्सिसवरचा किती 0.5 आणि इकडचा 30 इथे किती 30 कुठं असेल. ही ॲक्सिस तुमचा काय दाखवतो अँगल दाखवतो 30 इथं असेल आणि 0.5 इथं असेल मग इथं आलं. मग असं पॉईंट सगळे जमा करून तुम्हाला ग्राफ तयार होईल. असं ग्राफ पॉईंट काढून तुमच्या मनात त्याच्यावर व्यवस्थितपणे सगळे जे ग्राफ तुम्ही काढून दाखवायचे तुम्हाला असे पॉईंट घ्यायचे असे रेषा मारून दाखवायचे सगळ्याचे. किती स्केल घ्यायचे कळलं तुम्हाला इथं. एक्स ॲक्सिसवर स्केल काय घ्यायचे 90चं स्केल घेतलं त्यांनी तसंच घ्या तुम्ही पण फक्त पॉईंट व्यवस्थित काढा. आणि तुम्ही पॉईंट काढताना असे काढा. तुम्हाला काय म्हणले आता हे तुम्हाला पॉईंट दाखवायचा असा पॉईंट तुम्हाला काय 30 इथे घ्यायचे ना असं रेष माझ्या असं काढायचं पण दुसरा काढायचं असं करा असं काढायचं हे असं परत जोडायचं पेन्सिल डॉट करून डॉट करायचे काढायचे. तर हे असे सगळे ग्राफ काढा दुसरं काही नाही याच्यामध्ये दुसरं काही नाही. फंक्शन 2π it means that take the curve and shift 2π left to right and then curve follows back to itself. And also note that graph is within 1 unit of y-axis and then the graph decreases periodically. मग ग्राफ हा डिक्रीज होतो पिरियडिकली म्हणजे एका ठराविक टाइम पिरियड ना 2π. असे सगळ्याचे तुम्हाला काय कर फक्त ग्राफ काढायचे. हे ग्राफ काढा बसून वेळ जाऊ द्या 2-3 तास जाऊ द्या पण ग्राफ काढा. ओके मायनस कॉस थिटाचा परिणाम होत नसतो म्हणजे दोन्हीचा ग्राफ तुम्हाला सेम इथे मिळेल. हे ग्राफ सगळे काढून घ्यायचे. ग्राफ ऑफ द टेंजंट म्हणजे सगळ्याचे ग्राफ काढायचे. आणि खालचे एक्झाम्पल सोपे आहेत हे तुम्ही 10वीत सोडवले एक्झाम्पल 10वीमध्ये सोडवले 10th मध्ये झाले असं घ्यायचं काही सोडवायचं
ते 10वी मध्ये झालेल्या एक्झाम सांगतो मी तुम्हाला काय असेल. ओके, तर उद्या आपली ही एक्झाम्पल सोडूया सगळी. पोलार कोऑर्डिनेट एका मिनिटाचं काम आहे, आर आणि थिटा सांगायचं. एका मिनिटात अर्ध्या मिनिटात सांगून ते संपला विषय. त्याचा काय अडचण येणार नाही तुम्हाला. तर उद्या आपला हा चॅप्टर संपून जाईल पहिला, बरोबर. पहिला चॅप्टर संपेल. दुसरा चॅप्टर पण मला वाटतं 2 एक्झरसाइज आहे यामध्ये. दुसरा सोपा आहे पहिल्यापेक्षा. काय नाही दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यात फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, संपला विषय. दुसऱ्यामध्ये काय नाही. दुसऱ्यामध्ये फक्त एक्झाम्पल सोडवायचे, दुसरं काय नाही. दुसरा पहिल्यापेक्षा सोपा आहे. तर आपण पहिला चॅप्टर उद्या संपूया व्यवस्थितपणे. त्याच्यावर लगेच टेस्ट लावू आपण रविवारी येणार आहे, किंवा टेक्नोमेट्री दोन्ही म्हणून तेवढं. टेक्नोमेट्री परवा 2-3 वेळा घेतलाय बघ टेक्नोमेट्री. मला ग्राफ पाहिजे, मला दुसरं काय सांगणार आता. आता ग्राफ काढत बसा 8 वाजेपर्यंत, मला लिहून दाखवा, ते ग्राफ काढून दाखवा कसं येतं व्यवस्थित. पण तिकडे पलीकडे ग्राफ काढा म्हणजे काढा, चुकू द्या. ग्राफ काढा सगळे. पहिल्यांदा ते ओरिजिनल काढा, साइन कॉस टॅन्जंट, परत दिलेले इथे काढा. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू, धन्यवाद, शुभेच्छा.